संदर्भात देखील थोडासा विचार करणं गरजेचं आहे. पाहिलं तर शिक्षणाचे अनेक ध्येय असू शकतात, परंतु इन टर्म्स ऑफ रिचर्ड लिव्हिंगस्टन सांगायचा प्रयत्न केला तर आयदर रिसिव्हिंग और गिव्हिंग अवे द फर्स्ट रेट एज्युकेशन, म्हणजे जोपर्यंत एक शिक्षक वर्गात उभा राहिल्यानंतर प्रथम दर्जाचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत नाही किंवा ज्या वेळेला एखादा विद्यार्थी वर्गात ज्ञानार्जनाचं कार्य करतो तर तो देखील प्रथम दर्जाचं आपल्या विषयाचं ज्ञान मिळवत नाही, तोपर्यंत शिक्षणाचं उद्दिष्टच पूर्ण होतं. पण या संदर्भात जर समजा आपण कोठारी कमिशनचं ते विधान आणि रिचर्ड लिव्हिंगस्टननं ठरवलेलं जे एम ऑफ एज्युकेशन आहे त्याच्या संदर्भात जर विचार केला तर यातून आपल्या समोर 4 मुद्दे समोर येतात. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आहे विद्यार्थ्यांसमोर जे काही आपण सादर करतो, शिक्षण म्हणून सादर करतो, तर ते हॉलिस्टिकली त्यांच्यापर्यंत पोहोचतं की नाही, सर्वांगीण दृष्टिकोनानं त्या विषयाला आपण विद्यार्थ्यासमोर प्रस्तुत करतो की नाही, हे कुठेतरी प्रत्येक शिक्षकानं तपासून पाहायला. कारण की युजीसीनं वारंवार या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे की येऊ घातलेला विद्यार्थी जो शिक्षक पेशामध्ये येतो आहे, सध्या प्रस्थापित असलेला शिक्षक, मग तो प्राथमिक स्तरावरती असो, माध्यमिक स्तरावरती असो, ज्युनियर कॉलेज लेवल स्तरावरती असो किंवा कॉलेज आणि युनिव्हर्सिटी लेवल स्तरावर, या सर्व स्तरांमध्ये जे काही क्वालिटीचं डिग्रेडेशन होत आहे या संदर्भात देखील आपल्याला गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. कारण की आपण सर्वच जण या क्षेत्रामध्ये सक्रिय भूमिका पार पाडतो. म्हणजेच टू एज्युकेट ए लर्नर हॉलिस्टिकली हा जो पॉइंट आहे किंवा हा जो मुद्दा आहे हा कुठेतरी प्रत्येक शिक्षकानं विचारात घेणं गरजेचं आहे. आणि हायर एज्युकेशनचं स्टेटस किंवा आजची एकंदरीत जर अवस्था आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा मुद्दा निश्चितपणे आपल्याला प्राधान्यानं आपल्या समोर ठेवावा. त्यानंतर नुकतंच भंडारे सरांनी त्यांच्या प्रास्ताविकात एक मुद्दा मांडला की शिक्षकाच्या माध्यमातून नवनवीन ज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे. कारण की भारतभर तुम्ही पाहिलं जी काही विद्यापीठे आहेत ती जवळपास 260च्या वर वेगळे वेगळे कोर्सेस ऑफर करतात आणि निश्चितपणे असे काही विषय असतात ज्यामध्ये 2-3 महिन्याला अपग्रेडेशन, जसं की डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, दर 3 महिन्याला आज जे आपण इंट्रोड्यूस केले ज्ञान ते 3 महिन्यानंतर बाद ठरतं, अशा प्रकारचे विषय आहेत. म्हणजे निश्चितपणे त्या ठिकाणी नवनवीन विषयाची आणि संदर्भित तात्कालिक आणि समकालीन ज्ञानाची निर्मिती करणं हे प्रत्येक शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. अशा प्रकारची एक अपेक्षा युजीसी लेवलला ज्या वेळेला याचं चिंतन होतं ती केली जाते. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनाने देखील अतिशय बारकाईनं बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो या सगळ्या परिप्रेक्षामध्ये माझ्या समोर येतो तो आहे एंगेजमेंट ऑफ सोशल ऍक्टिव्हिटीज बाय टीचर्स. आता जर तुम्ही समजा कोणत्याही प्रकारचं ग्रेडिंग सिस्टम पाहिलं, मग ते एमबीएचं असो, नॅटचं असो किंवा कोणत्याही प्रकारचं क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचं असो, त्या ठिकाणी महाविद्यालय आणि विद्यापीठ सामाजिक दृष्टिकोनानं किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून, सोशल कमिटमेंट म्हणून काय करतायत आणि त्यांनी जे काही एकंदरीत शैक्षणिक कार्य करतायत त्याच्या पलीकडं सामाजिक दृष्टिकोनानं त्यांचं एकंदरीत ओव्हरऑल विकास होण्यासाठी काय योगदान आहे या संदर्भात देखील हा मुद्दा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आणि चौथा आणि शेवटचा जो मुद्दा आहे त्याला पुन्हा मी कोरिलेट करतो कोठारी कमिशनची आणि नुकतंच आपण जे कस्तुरीरंगन कमिटी पूर्ण स्थापित केलं होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, यांनी देखील ती अपेक्षा व्यक्त केली होती की बिल्डिंग द फ्युचर ऑफ द कंट्री इन द क्लास या विधानात. आता हे 4 मुद्दे मी तुमच्या समोर का प्रस्तुत केले याच्यासाठी निश्चितपणे एक पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आलेली असेल. कारण की जर समजा आपण आज भारताचा विचार केला, कारण की आजचा विषय आहे हायर एज्युकेशन इन इंडिया टुडे, आज उच्च शिक्षणाची एकंदरीत अवस्था काय आहे आणि याच्यामध्ये शिक्षकाचा काय रोल आहे, आपली काय भूमिका आहे शिक्षक, हे जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर आधी आपल्याला आज भारताची जी शैक्षणिक अवस्था आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. भारतात सध्या जवळपास 1000च्या वर विद्यापीठ आहे. याच्यामध्ये 14 स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत,
125 डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आहेत, 361 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्यानंतर 159 जी आहेत युनिट्स अतिशय प्रसिद्ध जसं IIT आहे, IIM आहे, अशा प्रकारचे एकूण इन्स्टिट्यूशन्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची 159 युनिट्स भारतामध्ये आहेत. आता याला ऑल टुगेदर कॅल्क्युलेट जर केलं तर निश्चितपणे 1000चा आकडा आपण पार करतो. आता मुद्दा हा आहे की तुमच्या माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे जे प्राध्यापक मंडळी आहे जी स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये काम करते, आता याच्या परिप्रेक्षामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की इथं नेमकं क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट व्हायला का क्वांटिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट व्हायला. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, आपण कोणत्या रेस मधले घोडे आहोत हे आपण आपलं ठरवायचं. प्रत्येकाला आपली स्वतःची अवस्था माहिती की क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय आणि क्वांटिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट म्हणजे क्वांटिटेटिव्ह मध्ये फक्त संख्यात्मक विकास होत जातो. जसं गेल्या वर्षी आपल्याकडे समजा गृहीत धरा की 1000 विद्यार्थी होते, या वर्षी आपल्याकडे 1200 आले, पुढच्या वर्षी 1500 आले, अशी आपली संख्या वाढत गेली, आपल्या युनिट्स वाढत गेले, आपले सेक्शन्स वाढत गेले. तो एक संख्यात्मक आपला विकास झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला गुणात्मक विकास झालेला आहे. आता गुणात्मक विकास आणि संख्यात्मक विकास याच्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं हे कुठेतरी प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला आधी आपलं ध्येय म्हणून किंवा आपलं उद्दिष्ट म्हणून निश्चित करावं लागेल. आता सरळ सरळ याचा आउटकम सांगतो तुम्हाला मी, यातली फारशी चर्चा न करता मुद्द्यावरती. जर समजा तुम्ही जुलै 2022चा अनएम्प्लॉयबिलिटी जो रेशिओ जर काढला, बेरोजगारीचा दर जर काढला, 0.8% हा आपला बेरोजगारीचा जुलैचा दर आहे. आता मला सांगा, जर समजा आपल्याकडे लाखोना इंजिनियर्स प्रोड्यूस व्हायले, लाखोना आपल्याकडे MBA ग्रॅज्युएट्स बाहेर यायले, लाखोंच्या संख्येमध्ये BA BCom TSC करून ट्रेडिशनल कोर्सेस करून विद्यार्थी बाहेर पडायले, मुद्दा हा आहे की यांच्या भविष्याचं काय. एका ठिकाणी कस्तुरीरंगन कमिटी असं म्हणते की देशाचं भवितव्य हे वर्गात घडवलं चाललंय, कारण की तेच प्रिन्सिपल मूलतः कोठारी कमिशनचं होतं. मग ज्या वेळेला आपण आज म्हणजे 1960च्या दशकामध्ये जी अवस्था होती आणि जे काही ब्रीदवाक्य आपण समोर घेऊन चाललो, 2022 मध्ये देखील आपण त्याच ब्रीदावरती आणखीन आहोत. मग याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात पाहिलं तर की वेअर डू वी स्टँड, आपण कुठेच नाही. आपली परिस्थिती काय, संख्यात्मक दृष्टिकोनानं तर प्रचंड विकास दिसतो. जर तुम्ही समजा भारताचं एक इंटरनॅशनल रेटिंग काढायचा प्रयत्न केला तर पहिल्या 200 मध्ये, पहिल्या 500 मध्ये भारतातली किती महाविद्यालय आणि किती विद्यापीठ त्या दर्जांमध्ये आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा संख्यात्मक दृष्टिकोनानं पाहिलं तर भारत हे नंबर 3चं राष्ट्र आहे जगाच्या पाठीवर. संख्यात्मक दृष्टिकोनानं पाहिलं नंबर 1चं जे राष्ट्र आहे ज्यानं एज्युकेशनल फॅसिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर इलॅबोरेट पद्धतीनं जनतेसमोर प्रस्तुत केलं ते म्हणजे USA आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण अमेरिका म्हणतो नेहमी, तर ते एक राष्ट्र. नंबर 2चं जे राष्ट्र आहे ते आहे चायना म्हणजे चीन, आणि नंबर 3चं जे राष्ट्र आहे ते भारत. आता क्वांटिटेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण नंबर 3ला येऊन थांबलो, परंतु क्वालिटेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनात जर आपण चर्चा केली किंवा आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर पहिल्या 500 मध्ये बोटावर मोजण्या इतके काही IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोरचं आणि आणखीन काही 2-4 IIM सारखे युनिट्स त्याच्यामध्ये येतील. त्याच्यापेक्षा जास्त आपली कोणती विद्यापीठं किंवा कोणती महाविद्यालय त्या ठिकाणी जातात. मग प्रश्न असा आहे की 361 प्रायव्हेट विद्यापीठ आहेत. आपण म्हणतो की प्रायव्हेटायझेशन झालं तर क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट होतं. मग आता आहे अमृता युनिव्हर्सिटी असेल, लवली युनिव्हर्सिटी असेल, SRM युनिव्हर्सिटी असेल, त्याही ठिकाणी आपल्याला आता विद्यार्थी 10-10 हजार विद्यार्थी शिकायला त्या विद्यापीठात, आणि ते पण लाखोची फीस देऊन शिकायला. मग हीच अपेक्षा आपण केली होती की प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट होईल, तर यातलं एकही विद्यापीठ मग आंतरराष्ट्रीय आणि त्याचा रिझल्ट अनालिसिस करताना शेवटचा एक पॉईंट दिलेला आहे तक्त्यामध्ये की ड्रॉप रेशिओ आपल्याला काढायचा. आता याच्यावर खरं पाहिलं तर NEP-ने एक परमनंट सोल्युशन तुम्हाला देऊन टाकलं की तुम्हाला नंतर ड्रॉप रेशो पुन्हा कधी भविष्यात काढायची गरजच पडणार. याचं कारण काय आहे, कोणताही विद्यार्थी 12वी केल्यानंतर एकदा का डिग्री लेवलला जॉईन झाला एक तर त्यानं जर इन बिटवीन मध्ये ब्रेक घेतला तरी हरकत नाही, त्यानं नंतर येऊन पुन्हा आपलं एज्युकेशन पूर्ण करावं अशा प्रकारची सुविधा NEP-मध्ये करून टाकली. स्टॅट्युटरी झालेली आहे, त्याला काही विषय नाही. दुसरी गोष्ट, एखाद्याला वाटतं की मी सोडून जावा तर त्यांना सोडून गेला तरी त्याचं काहीही शैक्षणिक नुकसान होणार.
1 वर्षात तो सोडून गेला, त्याला सर्टिफिकेट कोर्सचं सर्टिफिकेशन त्याला होऊन जाईल, म्हणजे सर्टिफिकेट 2 वर्ष जर पूर्ण केला तर ऍडव्हान्स डिप्लोमा त्यानं या विषयात केलेला आहे, अशा पद्धतीने त्याला सर्टिफिकेशन दिलं जाईल. जर त्यांना जनरली 3 वर्ष सध्या आपले विद्यार्थी करतात, 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केला किंवा 3 वर्ष जो शिकला नंतर त्यांना शिक्षण सोडून दिलं तर त्याला ॲज युजुअल सध्या आपली जशी डिग्री मिळते तशी डिग्री त्याला मिळून जाईल मल्टीडिसिप्लिन. आणि जर एखादा विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी अदर इंटरव्हेन्शन्स करण्याचा प्रयत्न NEP 2020 मध्ये केला. आता नेमकं यांनी काय केलंय, NTA तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, नेट सारख्या परीक्षा किंवा राष्ट्रीय स्तरावरल्या काही परीक्षा घेण्याची एकंदरीत जबाबदारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे असते. तर ह्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाच कॉमन कॉलेज एंट्रन्स टेस्ट घेण्याचा अधिकार आता सेंट्रल गव्हर्नमेंटने देऊन टाकला. म्हणजे जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा जे सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतं त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश हवा असेल तर तुम्हाला NTA ची ही जी परीक्षा आहे, कॉमन कॉलेज एंट्रन्स टेस्ट किंवा एक्झामिनेशन, ही पास केल्याशिवाय तुम्हाला कुठेही प्रवेश मिळणार नाही. आता सध्या जरी स्वरूप त्याचं लिमिटेड असलं काही विद्यापीठापुरतं, परंतु येणाऱ्या काळामध्ये याचं पूर्ण एक्सपॅन्शन होईल आणि भारतभर हा एक युनिफाईड कोड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जाईल, यात काही शंका नाही. त्यानंतर एक फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेला घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं, कारण की नुकतंच मला वाटतं बसता मी गुरुकडे सरांची चर्चा करू लागलो या संदर्भात. सरांनी विषय काढला होता की आता सिंगल फॅकल्टी कॉलेजेसचं काय होणार, आणि खरोखर जी समस्या आहे हा प्रश्न ऍड्रेस केलाय गव्हर्नमेंटनं. या ठिकाणी NEP मध्ये सरळ स्टॅटेगरी रिमार्क्स देऊन टाकलेले आहेत की अशा प्रकारच्या कॉलेजेस समोर 2 पर्याय असतील. एक तर तुम्ही तुमचं कॉलेज बंद करा, फक्त फॅकल्टी ऑफ आर्ट्स, फॅकल्टी ऑफ सायन्स, फॅकल्टी ऑफ कॉमर्स किंवा आणखी कोणती डिग्री ऑफर करणार एखादं कॉलेज असेल, अशा प्रकारचं कॉलेज आता येणाऱ्या काळात भारतात असणार नाही. हा पहिला पर्याय कोणता की तुम्ही तुमचं एकंदरीत युनिट बंद करा किंवा कुठेतरी त्याला मर्ज करून टाका. दुसरा पर्याय काय आहे की तुमच्याकडे आणखी काही नवीन कोर्सेस तुम्ही इंट्रोड्यूस करा, सब्जेक्ट्स किंवा कोर्सेस. ते जर तुम्ही इंट्रोड्यूस केले मात्र ते जे आहेत त्याच फक्त फॅकल्टीत ते असू नये. समजा आपण मानवशास्त्र ऑफर करतो तर फक्त फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज अँड आर्ट्सचे विषय चालणार नाही, तुम्हाला कॉमर्सचे काही विषय घ्यावे लागतील, सायन्सचे विषय घ्यावे लागतील. अशा पद्धतीनं तुम्ही ते कोर्सेस ऑफर करा जेणेकरून तुम्हाला देखील मल्टी डिसिप्लिनरी एकंदरीत लेवल त्या ठिकाणी लावता येईल आणि संबंधित विद्यापीठाला तशा प्रकारची डिग्री तिथं अवॉर्ड करता येईल. त्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे, आता खरं तर हे डिसइंटिग्रेशन ऑफ युनिव्हर्सिटी पॉवर या दिशेनं आपण चाललो की काय असं मला वाटतं, परंतु हे खरं तर इम्प्लिमेंट करणं फार मोठं चॅलेंज आहे सरकारचं. कसं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विद्यापीठ असावं असा सरकारचा मानस आहे. आता मला सांगा, आज समजा आपल्या 4 जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ आहे, उद्या कदाचित आपले हे 4 जिल्हे आहेत, 4ही जिल्ह्याला प्रत्येकाला एक विद्यापीठ सरकार देणार. आधीच सध्या नाही का प्रत्येक विद्यापीठ हे फायनान्शियल क्रंच मध्ये, त्यांना जे आवश्यक फंड्स लागतात, आवश्यक फंड्स त्यांच्याकडे नाही. फीस जर अवाकिसवा वाढवली तर विद्यार्थ्यांचा आणि अनेकांचा समाजाचा प्रचंड रोष विद्यापीठावरती. त्यांचं डे टू डे जे अफेअर्स आहेत त्यांचे, हे डे टू डे अफेअर्स किंवा एक्सपेंडिचर मेंटेन करणं देखील विद्यापीठाला चॅलेंजिंग होत चाललंय. क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करणं आणि रिसर्चसाठी फंड अलोकेट करणं तर फार दूरची गोष्ट आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग अशा अवस्थेमध्ये जे काही एकंदरीत मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे 416 स्टेट युनिव्हर्सिटी सध्या भारतामध्ये आहेत, आहे की ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला विद्यापीठ सापडेल. मग ते नॉर्थ ईस्टचे छोटे स्टेट जरी असले तरी त्यांच्याकडे विद्यापीठ आहे, नो डाऊट अबाउट. परंतु ह्या 416 विद्यापीठाचं जर समजा गृहीत धरा तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जर एक विद्यापीठ तयार होईल, मग ते स्टेट युनिव्हर्सिटी असेल किंवा सेंट्रल असेल किंवा जे काही ॲफिलिएशन सिस्टीम आहे त्याप्रमाणे, तर मला सांगा तुम्ही हे सगळे फंड्स गव्हर्नमेंट ऑर्गनाईज कसे करणार. इथं ऑलरेडी जे विद्यापीठ स्थापित केली त्याचा फुल फ्लेज ग्रोथ आपल्याला करता येईल किंवा त्याचं क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट करून त्याला नॅशनल फ्रंटवर आणि इंटरनॅशनल फ्रंटवर आपल्याला आणता येईल. मग मला सांगा तुम्ही याची जर संख्या वाढवून टाकली तर क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट होणार कुठे, संख्यात्मक विकास होईल. पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण यावी की तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट पाहिजे का क्वांटिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट पाहिजे. मग आपण ज्या दिशेनं चाललो इकडे म्हणायचं की आपल्याला इंटरनॅशनल लेव्हलला काहीतरी मिळवायला पाहिजे, असं जसं म्हणले की नोबेल लॉरेट एक पण नाही, भारतीय विद्यापीठातून नोबेल लॉरेट का तयार होत नाही, त्याचं कारण काय आहे, ते रिसर्च इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध होत नाही किंवा त्या प्रकारचे फंड्स आपल्याकडे मिळत नाही, म्हणून आपल्याकडे नोबेल लॉरेट तयार होत नाही. फ्रान्समध्ये म्हणा किंवा ब्रिटनमध्ये म्हणा किंवा जर्मनीमध्ये आणि अमेरिकेमध्ये काय सिस्टम आहे, तिथलचे जे प्रायव्हेट प्लेयर्स इन द सेन्स मोठमोठ्या कंपनीचे बिझनेस टायकून्स आहेत, ते काय करतात
एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटला टोटल फंडिंग करतात. ते किती करोड लावायला जाणार किती काही गणना नसते, है की नाही? है की नाही? एक लक्षात घ्या. सॉरी जर तसं असं कोणावर मला पर्सनल काही म्हणायचं नाही आहे, परंतु आजचा प्राध्यापक जो सध्या या पेशामध्ये आहे हा उद्या असं म्हणू शकत नाही की मला टेक्नॉलॉजी जमत नाही. आपल्याला आपला पैसा वैयक्तिक पैसा खर्च करून गरजेप्रमाणे त्याचे स्किल डेव्हलपमेंट आपल्याला हे स्किल डेव्हलपमेंट करून घेणं गरजेचं आहे. मग ही मागची पिढी असो ही पिढी असो की आणखी येऊ घातलेली पुढची पिढी असो, दे शुड बी कॉम्पिटंट टेक्नॉलॉजी. जर समजा आपण स्मार्टफोन वापरू शकतो याचा अर्थ आपण स्मार्ट झालो त्यात काही शंका नाही. मग तसंच आपण नाही का कम्प्युटरवर देखील बसत राहिलं किंवा लॅपटॉपवर पामटॉपवर बसत राहिलं ऑटोमॅटिकली ते पण आपल्या स्किल डेव्हलप होतं. तर हे कुठेतरी आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे योगदान त्या शिक्षकांकडून झालेलं आहे तशा पद्धतीनं म्हणून मी म्हणतो क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट आणि क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट. पहिले ठरवा तुम्ही काय करायचं. आपल्याकडे सध्या सगळा बोलबाला जो आहे तो तुमचा क्वांटिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंटचा आहे, क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंटचा नाही. मध्यंतरी फक्त टेक्विप नावाचा आणि इक्विप नावाचा प्रोग्राम आला होता. त्याच्यामध्ये फक्त क्वालिटी इन्हान्समेंट प्रोग्रामच होता, परंतु तो केव्हा आला आणि केव्हा गायब झाला हे मला वाटतं तुमच्यापैकी जर मी ऐकलं मला माहिती. टेक्विप बद्दल कोणी ऐकलं नाही तर किंवा इक्विप बद्दल कोणी ऐकलं का? मला माहिती आहे आपल्याला हे कधी माहित पण झालं नाही, कारण की हा प्रोग्राम आला पण आणि लगेच त्याचा तो गाशा गुंडाळला गेला आणि तो प्रोग्राम गायब झाला, कारण की तो क्वालिटी इन्हान्समेंट प्रोग्राम होता. तर त्या संदर्भात बरंच चिंतन झालं परंतु प्रोग्राम गायब झाला. ही दुरावस्था. म्हणून आपल्याकडे क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट होण्याऐवजी फक्त क्वांटिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट पाहिले आणि एक जस्ट क्रिएटिंग अ गुडविल. मला आनंद की मी माझे क्लासेस घेतले, मी शिकवलं, विद्यार्थ्याला आनंद, हा मी विन विन सिच्युएशन, मी क्लासेस केले, मला डिग्री भेटली, मी बाहेर पडलो, मी ग्रॅज्युएट झालो, पीजी झालो. हे अशा प्रकारे सिच्युएशन चालू आहे. याच्या मागे फार मोठं अर्थकारणाचं गणित आहे. तुम्हाला माहित होतं कदाचित, पण हे कसं अर्थकारणाशी कनेक्टेड तुम्हाला सांगतो.